वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती एच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विद्यमान लोकप्रतिनिधींची नावे वगळल्याने भारतीय जनता पक्षाकडून वसई विरार महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले। त्यामुळे काही काळ महापालिकेत तणावाचे वातावरण होते। वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती अच्या नवीन कार्यालयाचा शुक्रवारी सायंकाळी लोकार्पण होणार असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती। मात्र या निमंत्रण पत्रिकेत विद्यमान आमदार खासदार यांची नावे वगळण्यात आल्याने महापालिकेने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे। या निमंत्रण पत्रिकेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे। दरम्यान या निमंत्रण पत्रिकेबाबत महापालिकेने खुलासा केला आहे। सदर पत्रिका महापालिकेमार्फत अधिकृतरित्या छापण्यात अथवा वाटप करण्यात आल्या नाहीत। या पत्रिका अधिकृत समजण्यात येऊ नये असा खुलासा केला आहे। मात्र निमंत्रण पत्रिकेवरून भाजप आक्रमक होत हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी अशी जोरदार मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। त्या प्रभाग समिती अच्या कार्यालयाचा उद्घाटनाचा जो एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे, त्या निमंत्रण पत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर माजी आमदारांच्या शुभ हस्ते त्या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे। आणि त्यात आज असलेले आपले नालासोपारा विधानसभेचे आमदार असतील, राजन नाईक जे असतील, वसईचे आमदार असतील, स्नेहाताई दुबे असतील, यांचा प्रोटोकॉल मध्ये जर आपण पाहिलं, स्नेहाताईंचं तर त्या पत्रिकेत नावच नाहीये। आणि ज्या नालासोपारा विधानसभेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे, त्या नालासोपारा विधानसभेचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांचं नाव अगदी तिसऱ्या लाईन मध्ये ठेवलेलं आहे। आणि माजी आमदार, माजी सभापती, स्थायी समिती सभापती अशा लोकांची नावं लिहिलेली आहेत। तर नक्की या प्रशासनाचा काय विचार आहे, त्यांना काय सांगायचं आहे? आतापर्यंत असं झालेलं आहे की वसई विरार महापालिकेला विरोध करण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे ते करतील ती पूर्व दिशा असं आतापर्यंत चालत आलं होतं। आणि त्याच माध्यमातून आता हा कार्यक्रम सुद्धा लावला जात आहे। तर अशा पद्धतीने होणारा हा कार्यक्रम आणि त्याची ही पत्रिका हा इथल्या जनतेचा केलेला अपमान आहे। कारण हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे या जनतेच्या केलेल्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत।